हायकोर्टाचे निर्देश आहेत की आसाराम बापू त्यांना इथे ॲडमिट करून ट्रीटमेंटची परवानगी मिळालेली आहे। जोधपूर हायकोर्टाचे आम्हाला पेपर्स मिळाले माधवबाग हॉस्पिटलसाठी की त्यांना जे जे पेशंट आहेत त्यांना इथे ॲडमिट करून 7 दिवसाची हृदयरोगावरची ट्रीटमेंट करावी। माधवबाग हॉस्पिटल हे खोपोलीचं जे आहे हृदयरोग आणि डायबिटीजवरचं ट्रीटमेंट करणारं महाराष्ट्रातलं NABH accredited क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे। त्याच्या बेसिसवर आणि आमचे जे आत्तापर्यंत 1.5 ते 2 लाख पेशंट आम्ही ट्रीट केलेले आहेत त्याच्या आधारे बापूंचे काही जे भक्त होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली। त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली। त्या पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली, त्यानुसार इथे ट्रीटमेंट करायची परवानगी मिळाली। पहिल्या दिवशी 6 मिनटं त्यांची चालायची टेस्ट होती, त्याच्यामध्ये ते 200 मीटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते। 4.5 मिनटं ही कंटिन्युअसली चालू शकते। आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे, योगा आहे, फिजिओथेरपी आहे, असं कॉम्बिनेशन आहे। त्याचबरोबर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आणि त्यासाठी कन्सल्टेशन आहे। त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू करतो। एका दिवसामध्ये त्यांचं जे पहिल्या दिवशी ते वॉकिंग होतं 4.5 मिनटाचं, ते आता 6 मिनटापर्यंत आलेलं आहे। पहिल्यापेक्षा त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा झाली। उपचारामध्ये आयुर्वेदिक आमचे जे प्रोटोकॉल आहेत माधवबाग हॉस्पिटलचे आयुर्वेदिक हृदयरोगावर जे आपण ट्रीटमेंट करतो याच्यामुळे पेशंटला ज्यांना दम लागणे, छातीत दुखणे, जिथे शुगर जास्त आहे त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण डेव्हलप केलेली काही ट्रीटमेंट आहे। ते स्नेहल आणि बसते ही ट्रीटमेंट आहे ती आपण चालू करणार आहे।